नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात म्हणजे सांख्य योगामध्ये प्रवेश करणार आहोत. खरं तर हा अध्याय म्हणजे काय? तर गोंधळलेल्या मनाला स्थिरतेकडे नेणारा एक सुंदर मार्ग. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. तर आपण हा प्रवास कसा करणार आहोत हे बघा. आपण 5 महत्वाच्या टप्प्यांतून पुढे जाऊ. सुरुवात होईल अर्जुनाच्या मोठ्या समस्येपासून आणि शेवट होईल त्याला जे आत्मज्ञान मिळालं तिथपर्यंत. एक एक करून हे सगळं समजून घेऊ. चला आपण थेट कुरुक्षेत्रावर पोहोचूया. याच ठिकाणी, याच रणांगणावर संपूर्ण गीतेचा उपदेश सुरू झाला. आणि हे लक्षात घ्या, हे फक्त युद्धाचं मैदान नाहीये, तर हे एका प्रचंड मोठ्या भावनिक आणि नैतिक संघर्षाचं प्रतीक आहे. जरा अर्जुनाच्या अवस्थेचा विचार करा. समोर त्याचे गुरु, त्याचे आजोबा, त्याचेच भाऊबंद उभे आहेत आणि त्याला त्यांच्यावरच बाण चालवायचा आहे. कसा चालवणार? खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात, नाही का, जेव्हा कर्तव्य एका बाजूला असतं आणि आपल्या भावना, आपली माणसं दुसऱ्या बाजूला. तेव्हा आपली अवस्थाही अर्जुनासारखीच गोंधळलेली होते. आणि मग याच गोंधळलेल्या अवस्थेत अर्जुन श्रीकृष्णाला तोच प्रश्न विचारतो जो आपल्याही मनात कधीतरी येतोच. हे सगळं इतकं कठीण आहे, इतकं त्रासदायक आहे, तर मी काय करू? आपल्याच माणसांविरुद्ध का लढू? हाच तो मूळ प्रश्न आहे. आणि मग इथून भगवान श्रीकृष्णाचा तो अद्भुत उपदेश सुरू होतो. ते थेट अर्जुनाच्या दुःखाच्या मुळावरच घाव घालतात. ते काय म्हणतात? अर्जुना, तू जो हा शोक करतोयस तो अज्ञानामुळे करतोयस, कारण तुला जीवन आणि मृत्यू याचं खरं स्वरूपच अजून समजलेलं नाहीये. आता श्रीकृष्ण एक खूप मूलभूत गोष्ट समजावून सांगतात. शरीर आणि आत्मा या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बघा, आपलं शरीर कसं आहे ते नश्वर आहे, म्हणजे ते जन्माला येतं, वाढतं आणि एक दिवस संपून जातं. ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर उपमा दिलीये. जसे आपण जुने कपडे बदलून नवीन घालतो, अगदी तसंच आत्मा हे शरीररूपी वस्त्र बदलतो. पण आत्मा, तो मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारा, अविनाशी. म्हणजे मुद्दा काय आहे तर हा आत्मा म्हणजेच आपलं खरं स्वरूप आहे, आपलं खरं मीपण आहे. आणि तो कधीही नष्ट होत नाही. त्याला शस्त्र कापू शकत नाही, आग जाळू शकत नाही. मग विचार करा, जे कधी मरणारच नाही त्याच्यासाठी दुःख कसलं करायचं? हा गीतेच्या तत्वज्ञानाचा पाया आहे, सगळ्यात महत्वाची पहिली पायरी. बरं, मग हे आत्म्याचं सत्य ओळखायचं कसं? यासाठी श्रीकृष्ण पहिला मार्ग सांगतात. तो आहे ज्ञानाचा मार्ग. याच मार्गाला सांख्य योग असं म्हटलं आहे. म्हणजे काय तर आपल्या बुद्धीचा, आपल्या विवेकाचा वापर करून खरं काय आणि खोटं काय यातला फरक ओळखणं. आणि हे सगळं गहन ज्ञान आपल्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत इतक्या सोप्या भाषेत कोणी पोचवलं तर ते संत ज्ञानेश्वर माऊलींनी. त्यांच्या ज्ञानेश्वरी या अद्भुत ग्रंथातून त्याने गीतेचं तत्वज्ञान इतक्या सुंदर आणि रसाळ भाषेत मांडलंय की ते थेट आपल्या हृदयाला भिडतं. पण मग हा सांख्य योग म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो नाही का? सोप्या भाषेत सांगायचं तर हा बुद्धीचा योग आहे. जेव्हा आपल्या मनात भावनांचं वादळ उठतं तेव्हा काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे शांतपणे पाहण्याची दृष्टी म्हणजे सांख्य योग. सुख दुःख, मान अपमान या सगळ्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन जे जसं आहे तसं पाहण्याची कला म्हणजे सांख्य योग. ठीक आहे, ज्ञान मिळालं, पण फक्त ज्ञान असून भागतं का? नाही, ते प्रत्यक्ष आचरणात आपल्या कृतीत कसा आणायचा हा खरा प्रश्न आहे. आणि इथेच श्रीकृष्ण दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा मार्ग सांगतात. तो म्हणजे या जगात राहून आपली सगळी कामं करूनही त्या कर्मांपासून अलिप्त तसं राहायचा याचा मार्ग. आणि ह्याच मार्गाला म्हणतात निष्काम कर्मयोग. खरं सांगायचं तर ही गीतेतली सगळ्यात जास्त व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल शिकवण आहे. अशी शिकवण जी आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या रोजच्या आयुष्यात 100% उपयोगी पडू शकते. याचं तत्व अगदी सोपं आहे. बघा, पहिलं म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे ते ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करा. दुसरं, ते काम अगदी मनापासून आपल्या पूर्ण क्षमतेने करा. तिसरं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, त्या कामातून काय फळ मिळेल याची अपेक्षा किंवा आसक्ती ठेवू नका. आणि चौथं, यश मिळालं काय किंवा अपयश आलं काय, दोन्ही परिस्थितीत शांत स्थिर राहा. कारण कर्म करणं आपल्या हातात आहे, त्याचं फळ आपल्या हातात नाही. बरं, मग जेव्हा ज्ञान आणि कर्म यांचा असा सुंदर मेळ साधला जातो तेव्हा काय होतं? तेव्हा एक अवस्था प्राप्त होते जिला म्हटलं आहे स्थितप्रज्ञ अवस्था. हा या संपूर्ण साधनेचा कळस आहे, सर्वोच्च बिंदू. स्थितप्रज्ञा या शब्दाचा अर्थच किती सुंदर आहे. स्थित प्रज्ञा म्हणजे ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, अशी व्यक्ती की जिच्या मनावर बाहेरच्या परिस्थितीचा, सुखदुःखाचा काहीही परिणाम होत नाही.
जगात भले वादळ येऊ देत, पण तो आतून पूर्णपणे शांत, स्थिर असतो. हाच तो खरा इंटरनल बॅलन्स, म्हणजे आंतरिक समतोल. आणि मग अर्जुन विचारतो की अशा स्थितप्रज्ञ माणसाला ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय? तर श्रीकृष्ण सांगतात की असा माणूस इच्छा, भीती आणि क्रोध या सगळ्यांपासून मुक्त असतो. त्याची इंद्रिय जसं कासव आपले अवयव आत ओढून घेतं तशी पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात असतात. त्याचं मन वादळ नसलेल्या ठिकाणी ठेवलेल्या दिव्यासारखं शांत असतं, किंवा समुद्रासारखा अथांग, ज्यात कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी तो जसाच्या तसा शांत राहतो. हे सगळं मिळून या सगळ्या गुणांचा आणि साधनेचा अंतिम उद्देश काय आहे? तर तो एकच आहे, आपल्या वैयक्तिक चेतनेला, आपल्या छोट्याशा मीपणाला त्या परमतत्वाशी, त्या विराट शक्तीशी एकरूप करणं, त्या मोठ्या सत्याचा अनुभव घेणं. थोडक्यात सांगायचं तर अर्जुनाच्या त्या प्रचंड गोंधळापासून आणि निराशेपासून सुरू झालेला हा प्रवास स्थितप्रज्ञाच्या त्या अढळ, कधीही न ढळणाऱ्या शांतीपर्यंत कसा पोहोचतो, हेच या सांख्ययोगाचं सार आहे. हा जणू काही मानवी अशांतीतून त्या दिव्य शांतीकडे जाण्याचा एक पूर्ण रोडमॅपच आहे. आणि मग शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे एक कुरुक्षेत्रच आहे, नाही का? मग आपल्या या रोजच्या जीवनाच्या रणांगणात आपण ही स्थितप्रज्ञाची अढळ शांती मिळवण्यासाठी काय करू शकतो, याचा विचार नक्की करायला हवा.